मन मंदिरा गजर भक्तीचा द्वारे नाथ महाराज या अभंगामधनं भगवान सदाशिवाचा नेमका स्वभाव कसा आहे, नवे नवे भगवान शिवाची आराधना, भगवान शिवाची पूजा अर्चना केल्यानं आपल्या जीवनामध्ये काय होतं, नवे नवे भगवान शिवाची पूजा अर्चा करून नक्कीच जीवनाचं कल्याण होतं का, आणि नवे नवे ज्या देवाला मला शरण जायचं आहे, ज्या देवाची मला शरणागती करायची आहे, नेमका तो देव कसा आहे, नेमका त्या देवाचं स्वरूप कसं आहे हे सांगणारा अभंग आहे. अभंगाकडे वळण्या अगोदर अल्पसा पर्याय वक्ता या नात्याने माझं प्रमुख कर्तव्य, प्रथमतःच आपल्या आडगाव मध्ये येण्याचा योग, म्हणजे आडगाव मध्ये भरपूर वेळेस आलो पण कीर्तनाला पहिल्यांदा येण्याचा योग. आज या ठिकाणी सर्व जय भोले मित्र परिवाराच्या सहकार्यानं तथा आयोजनानं नियोजनानं चालू असलेला आजचा हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं महाराज तर जीवनामध्ये आज जे तरुण आहेत कुसंगतीकडे जात आहेत, पण कुसंगतीकडे जाण्यापेक्षा आज हरिनामामध्ये, आज हरीच्या कीर्तनामध्ये, आज हरीच्या संकीर्तनामध्ये येत आहे, कुठंतरी भाग्याचा दिवस आहे. आणि आज याच उक्तीला अनुसरून, याच न्यायाला, याच संस्काराला अनुसरून आज या ठिकाणी आयोजन केलेलं एक दिवसीय, आणि आजचा दिवस कोणता आहे कोणाला सांगायचं काही काम नाही पण सांगणं गरजेचं आहे. महाशिवरात्री निमित्त आयोजित हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, या ठिकाणी मुखेडवरून आमचे परमादरणीय परमश्रद्धेय गोड मृदुंगाचार्य आहेत, गोड गायनाचार्य आहेत आणि उत्कृष्ट असे कीर्तनकार पण आहेत, सर्व गुण संपन्न महाराज आहेत असे आमचे हरिभक्ती परायण गुरुवर्य श्रीरामजी महाराज पांगरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत आलेले संस्थेतले बघा ना वारकरी आहे का नाही, छोटे वारकरी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं गायनामध्ये ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं, नवे नवे घ्यावंच लागतं का महाराज, कारण सरस्वती आहे शेवटी, आहे का नाही महाराज, आणि काय कला देवानं त्यांच्यामध्ये दिली असे आमचे हरिभक्ती परायण परम आदरणीय परमश्रद्धेय अंबादासजी महाराज बोराडे हेही या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि या ठिकाणी मृदंगाची साथ या ठिकाणी आमचे हरिभक्ती परायण संकेत महाराज घनगाव निळखेडेकर आहे का नाही, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहे. अजून गावातील सर्व भजनी मंडळ आहे या ठिकाणी, आहे का नाही, जनार्दन आहेत आमचे गायके, आहे की नाही, गायके महाराज आहेत, आधी करून समोर जगताप बाबा बसले. बाबांची खूप दिवसाची इच्छा होती माझं कीर्तन ऐकायची, आमचा भरपूर वेळेस विषय झाला, पण आज खऱ्या अर्थानं बाबाही या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी आहे. सर्वांच्या चरणावर एकदा प्रणिपात करतो. साऊंड सिस्टीम वाले, गोड साऊंड सिस्टीम आहे दादा तुमची, आहे का नाही. आणि औरंगाबाद वरून या ठिकाणी खास या कार्यक्रमाचं चित्रण युट्यूबला टाकण्यासाठी, म्हणजे तुम्ही ते कधीही बघू शकता, आहे का नाही. ते कीर्तनाचं शूटिंग करण्याकरता औरंगाबादहून आमचे नितीन भाऊ आले, त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. आणि या ठिकाणी तुम्ही सर्व मायबाप सर्वांचे धन्यवाद दिले, तुमचे धन्यवाद राहिले. तुम्ही ऐकायला बसला तर आम्हाला या ठिकाणी उत्साह येईल. तर तुमच्याही चरणावर त्या ठिकाणी वंदन करतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पाया, या वारकरी संतांचा अत्यंत गोड योग आहे. हा महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये उपस्थित तुम्ही सर्व श्रोते मायबाप, पाटोद्यावरून आमचे पत्रकार आदरणीय किंगे सर असतील, शिंदे सर असतील, आमचे अर्जुन दादा असतील, आमचे शिंदे पाटील असतील, सर्व आधी करून या ठिकाणी परिचित अपरिचित सर्वच मंडळी या ठिकाणी आली. पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल.
मोठी चर्चा आहे महाराज. कलियुगामध्ये अशी चर्चा आहे का हे जे आपण हिंदू धर्मामध्ये जे सण उत्सव साजरे करतो, कुठंतरी आज हिंदू धर्मामध्ये त्याला ग्लानी लागते, कुठंतरी बोट लागते. आणि खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये का चर्चा आहे, तर कलियुगामध्ये अशी चर्चा आहे की महाशिवरात्री का आयोजित केली जाते, महाशिवरात्री का साजरी केली जाते, नेमकं महाशिवरात्री साजरी करण्याचं नेमकं काय कारण आहे. आवाज महाशिवरात्र साजरे करण्याचं कारण कुणी म्हणतं भगवान शिवाचा जन्म झाला, कुणी म्हणतं भगवान शिवाचं लग्न झालं पार्वती मातेशी. पण खरं आहे, पण खऱ्या अर्थानं मला एक सांगा, एखाद्याचं लग्न असेल त्या दिवशी कोणी उपवास धरतं का? आपल्याकडे प्रथा आहे का बाबा? बोलत चला थोडस तुम्ही. आपल्याकडे लग्न असलं तर आपण लग्नामध्ये उपवास धरू का? लग्नामध्ये आपण उपवास धरत नाही. नवे नवे याच्या पुढेही जाऊन सांगतो, जर आपल्या पाहुण्यामध्ये जर एखाद्यानं नेमकी सुपारी एकादशीच्या दिवशी ठेवली बाबा, तर माळकरी पाहुण्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. माळकरी पाहुणा म्हणतो नेमकं सापडून सापडली तुला एकादशी सापडली आहे का नाही. महाराज राग येतो. मग खऱ्या अर्थानं कुणी लग्नाच्या दिवशी उपवास धरेल का? धरू शकत नाही महाराज. मग खऱ्या अर्थानं महाशिवरात्र कशी साजरी केली जाते, का साजरी केली जाते, खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ज्योतिर्लिंग कुठं प्रगट झालं, त्याची पहिल्यांदा कुणी पूजा केली, सविस्तर चिंतन करू. कृत, त्रेता, द्वापार आणि कली हे 4 युग. या 4 युगांनी मिळून एक चतुर्युग निर्माण होतं महाराज. आणि एक चतुर्युग निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. अतिशय गोड चिंतन आहे, जरा लक्ष देऊ नये का. एक चतुर्युग निर्माण झाल्यानंतर, एक चतुर्युग पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. असे 100 वर्ष ज्या वेळेस ब्रह्मदेवाचे होतात त्यावेळेस पृथ्वीचा विनाश होतो, प्रलय येतो या पृथ्वीवरती. आणि प्रलय आल्यानंतर संपूर्ण पृथ्वी नाहीसी होऊन जाती. नवे नवे परिणामी या पृथ्वीवरती, या सृष्टीवरती एकही तत्व शिल्लक राहत नाही, एकही तत्व शिल्लक राहत नाही. चंद्र, तारा, वारा काहीच त्या ठिकाणी राहत नाही. फक्त एकच तत्व शिल्लक राहतं, शिवतत्व. विठ्ठल. आणि एकच तत्व शिवतत्व त्या ठिकाणी उरतं. आणि ते शिवतत्व काय करतं महाराज, ते शिवतत्व जी कणाकणामध्ये निर्गुण निराकार शक्ती आहे, जी आपल्यामध्ये व्याप्त झालेली आहे, कणाकणामध्ये आहे ती शक्ती, त्या शक्तीचा आधार घेऊन बाबा एक मानव आकृती तयार करतं, एक मानव आकृती तयार करतं. आणि मानव आकृती तयार केल्यानंतर अशी अकराळ विक्राळ ती मानव आकृती, एका हातामध्ये त्रिशूळ, एका हातामध्ये डमरू, आणि जर जटा बघायला गेले तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जटा पसरल्या. इतकी अकराळ विक्राळ त्या ठिकाणी प्रतिमा निर्माण केली. आणि निर्माण केल्यानंतर त्याला नाव दिलं सदाशिव. काय नाव दिलं बाबा? सदाशिव. त्या प्रतिमेला, त्या आकृतीला त्या ठिकाणी सदाशिव नाव दिलं. आणि सदाशिव नाव दिल्यानंतर बाबा एक थोडीशी गोष्ट या ठिकाणी सांगेल. एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला शक्ती पाहिजे बाबा. कुठंतरी कीर्तनामध्ये उभं राहायचंय म्हणजे कुठंतरी पोटामध्ये काहीतरी भर पडलेली असावी, या अर्थाने इथपर्यंत आपण आहोत. नवे नवे एखादी जड गुणी जर उचलायची असेल आणि तिथं जर एखादं वारकलं पोरगं पाठवलं तर ती उचलेल का? नाही उचलू शकत. त्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला जर एखादं कार्य करायचं असेल तर त्याकरता शक्ती पाहिजे बाबा. आणि त्याच करता सदाशिवाला शक्ती पाहिजे होती. आणि शक्तीसाठी सदाशिवांनी शिवा नावाची एक शक्ती तयार केली आहे का नाही. आणि शिवा नावाची शक्ती तयार केल्यानंतर त्या ठिकाणी झालं असं तर शिवा नावाची शक्ती तयार झाली. शिवा नावाची शक्ती तयार झाल्यानंतर महाराज गोष्ट परिणामी अशी झाली का मग त्यांना भगवान विष्णूची निर्मिती करावी लागली. आणि भगवान विष्णूची निर्मिती केल्यानंतर कसे होते भगवान विष्णू? चतुर्भुज होते आहे का नाही. चतुर्भुज होते. चतुर्भुज असलेले भगवान विष्णू त्यांची निर्मिती झाल्यानंतर भगवान शिवजींना प्रार्थना करताय, शिवजी काय करायचंय मला? तुम्ही माझी निर्मिती केली, नेमकं करायचं काय? म्हणे आपल्याला आता सृष्टी निर्माण करायची आहे. आणि जी सृष्टी आपण निर्माण करणार आहे त्या सृष्टीचं तुला पालन पोषण करायचंय. काय करायचंय? बोलत चला ना तुम्ही.
हे का नाही, पालन पोषण करायचंय. आणि पालन पोषण करण्याकरता विष्णू तुला त्या ठिकाणी शक्तीची गरज आहे. आणि शक्ती प्राप्त करण्याकरता तुला भक्ती करावी लागेल, तुला तप करावं लागेल. काय करावं लागेल? तप करावं लागेल. भगवान विष्णू तपाला बसले महाराज. काय सांगावं, भगवान विष्णू तपाला बसले. इतकं भयंकर तप झालं, इतकं भयंकर तप झालं. काय झालं, जसे उन्हाळ्याचे दिवस आहे ना, उन्हाळ्याचे दिवस असा घाम येतो अंगामधनं, असा घाम भगवान विष्णूंच्या शरीरामधून यायला लागला. आणि भगवान विष्णूंच्या शरीरामधून घाम यायला लागला, पाणी यायला लागलं. पावसाळ्यामध्ये दिवस असतात पावसाळ्याचे, ज्यावरती अतिवृष्टी होते. आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जसं डोंगरावरून लोंढाची लोंढा येतो ना, नदी नदी वाहते, त्या पद्धतीनं भगवान विष्णूंच्या शरीरामधून जो घाम सुरू होता त्याने संपूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी जलमय झालं. काय झालं? जलमय झालं. आणि जलमय झाल्यानंतर एकच नगरी बाकी राहिली, अवंतिका नगरी. कोणती? अवंतिका नगरी. शिव महापुराणाचा आधार आहे. अवंतिका नगरी तशीच राहिली. पण पुढे काय झालं, अवंतिका नगरी ही पाण्याखाली गेली. आणि अवंतिका नगरी ही पाण्याखाली गेल्यानंतर महाराज मग जागाच राहिली नाही ना तप करायला. मग काय करायचं, मग भगवान विष्णूंनी पाण्यावर शयन केलं आणि मग तप करायला लागले. भगवान विष्णूंना त्या ठिकाणी तप करायला जागा नव्हती, तप करायला जागा नव्हती. मग पाण्यावरती शयन केलं, मग तप करायला लागले. आहे का नाही? म्हणूनच जो पाण्यावरती शयन करतो त्याला नारायण म्हणतात. काय म्हणतात? नारायण. मग तो नारायण. मग ती भक्ती सुरू झाली. मग पुढे करता करता सदाशिव झाले, विष्णू पण झाले. पण आता गरज कुणाची आहे? ब्रह्माजींची गरज आहे. मग ब्रह्माजींची गरज आहे. मग काय केलं, भगवान विष्णूंच्या नाभीमधून एक देठ निघालं. लक्ष देऊ नाही का, भगवान विष्णूजींच्या नाभीमधल्या त्या ठिकाणी एक देठ निघालं. आणि देठ निघाल्यानंतर त्याला कमळ फुललं. आणि कमळ फुलल्यानंतर त्या कमळामधून ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेव कसे होते? आहे का नाही? पांढऱ्या जटा, आहे का नाही? पांढरी दाढी, पांढऱ्या जटा. बघायला जर गेलं तर एकदम वयस्कर व्यक्ती, एकदम वयस्कर व्यक्ती. आणि निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेवाला किती मुख होती? 5 मुख होती ब्रह्मदेवाला. लक्ष देऊ नाही का, पुढे त्याची व्याप्ती सांगतो. 5 मुख होती. आणि 5 मुख असताना लक्ष देऊ नाही का, आणि 5 मुख असताना विषय असा झाला का ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी शिवजींना विचारलं का नेमकं आता माझं काय काम आहे? म्हणजे तुला आता तप करावं लागेल, तप करावं लागेल, भक्ती करून शक्ती मिळवावं लागेल. आणि भक्ती करून जर खऱ्या अर्थानं तू शक्ती मिळवली तर तुला सृष्टीची निर्मिती करायची. काय करायचं? सृष्टीची निर्मिती करायची. मग सृष्टीची निर्मिती सृष्टीची निर्मिती करण्याकरता ब्रह्मदेव तपाला बसले. आणि तपाला बसल्यानंतर त्यांचं 5 नंबरचं जे मुख होतं बाबा, त्याच्यामध्ये एक विकल्प आला. 5 नंबरचं वरच्या भागाचं जे त्यांचं त्या ठिकाणी मुख होतं, त्या मुखामध्ये एक विकल्प आला. म्हणे काय? म्हणे विष्णू मेरा बाप, मैं विष्णू का बाप. नेमकं विष्णू माझ्यापासून आहे का मी विष्णू पासून आहे, अशी त्या ठिकाणी एक शंका निर्माण झाली. आणि अशी शंका निर्माण झाल्यानंतर आता महाराज बघा ना, एखाद्याच्या मनात जर शंका निर्माण झाली तर महाराज होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. शंका चांगली नाही महाराज. जीवनामध्ये गैरसमज कोणाच्याच नको. गैरसमजानं काय होतं, चांगले चांगले नाते दुरावल्या जातात महाराज. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गैरसमज नको. असा गैरसमज निर्माण झाला. आणि निर्माण झाल्यानंतर त्या कमळाच्या फुलाच्या खाली त्या ठिकाणी ब्रह्मदेव उतरले आणि विष्णूजींना विचारायला लागले. विष्णूजी म्हणे तुम्ही आधी का मी आधी? त्यांनी सांगितलं शिवजींनी मला त्या ठिकाणी निर्माण केलं, माझ्यानंतर माझ्या नाभीतून तुझा जन्म झाला म्हणजे मी आधी, आहे का नाही? म्हणजे मी तुझा बाप म्हणे, मी आधी आहे म्हणे. असं सांगितल्यानंतर ब्रह्माजींनी एक 5 मिनिटं थोडे स्तब्ध राहिले. आणि स्तब्ध राहिल्यानंतर विष्णूला जरा उत्तर दिलं. म्हणे का हो विष्णूजी? म्हणे काय? म्हणे माझ्याकडे बघा, तुमच्याकडे बघा, आहे का नाही? माझे केस बघा म्हणे कसे पांढरे, तुमचे केस काळे, आहे का नाही? माझे मुख 5, तुमचं मुख 1, आहे का नाही? मग असं झाल्यानंतर माझे जे केस आहे म्हणे ते पांढरे केस आहे, तुमचे केस काळे आहे. त्या अर्थानं तुम्ही नंतर आले म्हणे, मी आधी आलो, मी वयस्कर आहे म्हणे. तुम्ही तरुण दिसतात आणि मी कोण दिसतो? वयस्कर, आहे का नाही? त्यामुळे आधी मी आलो म्हणे. असं झाल्यानंतर देवता देवतामध्ये भांडण लागलं. काय लागलं? भांडण लागलं.
परिणामी भगवान शिवाला पाहावल्या गेला नाही. भगवान शिवानी दोघांच्या मध्ये एक स्तंभ निर्माण केला आहे का नाही, त्याला ज्योतिर्स्तंभ म्हटलं गेलं. आणि पुढे तेच ज्योतिर्लिंग झालं. विठ्ठल ज्योतिर्लिंग निर्माण झाल्यानंतर झालं असं का दोघांमध्ये ते आता दोघांचा वाद चालू होता. मध्ये त्या ठिकाणी ते ज्योतिर्स्तंभ ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट केलं बाबा. आणि ते प्रगट केल्यानंतर इतकं विशाल होतं ते. आणि मग ब्रह्माच्या 5व्या डोक्यात पुन्हा विकल्प आला का शिवजींनी हे निर्माण केलं, मग याचा आदी अंत आपल्याला शोधायचा आहे. एक सांगू का मायबाप, जीवनामध्ये कोणत्याच देवतेचा आदी अंत शोधण्याच्या नादी लागू नका. कारण भगवान शिवजींचा आदी नाही आणि अंत नाही, अनादी आहे का नाही. अनादी आहे भगवान शिव. आणि भगवान शिवजी अनादी आहे. आणि अनादी असताना भगवान शिवाच्या त्या ज्योतिर्लिंगाचं त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणे मी शोध लावतो. विष्णूजींनी तप केलेलं होतं, विष्णूजींना माहित होतं आपण कितीही शोध लावला तर शोध काय लागणार नाही. असं म्हटल्यानंतर ब्रह्माजी म्हटले मी शोध लावतो, चल माझ्या बरोबर पैज लाव. जो या शिवलिंगाचं या ज्योतिर्लिंगाचं या ज्योतिर्स्तंभाचा जो आदी अंत शोधेल तो या विश्वामध्ये श्रेष्ठ देवता असेल. कोण असेल? श्रेष्ठ देवता. आणि सगळ्यांना मिळून त्याची पूजा करावी लागेल म्हणे. असं झाल्यानंतर ब्रह्मदेव निघाले म्हणे आता आदी अंतच शोधायचा. काही झालं नाही, भाकर भेटली चालल, नाही दुपारचं जेवण झालं चालल, आदी अंतच शोधायचा. आणि आता आदी अंत शोधायचा. निघाले ब्रह्मा. आणि ब्रह्मा निघाल्यानंतर झालं असं माय बाप, ब्रह्मदेव गेले आणि त्या ठिकाणी भगवान शिवाला पावना. इकडं सृष्टीची निर्मिती करायची, एकाकडे काम दिलं सृष्टीचं पालन करायचं. आणि एकमेकामध्ये आपसामध्ये ते बांधताय. भगवान शिवजी प्रगट झाले आणि विष्णूला म्हणायला लागले का रे बाबा तुम्हाला याच्यासाठी मी निर्माण केलं का, तुम्हाला याच्यासाठी निर्माण केलं का, सांगा बरं मला. असं म्हटल्यानंतर भगवान शिवजी शरण आले, भगवान विष्णू शरण आले. आणि भगवान विष्णू शरण आल्यानंतर महाराज झालं असं तर भगवान विष्णूंनी सांगितलं यामध्ये माझी काही चूक नाही म्हणे. आणि काय झालं म्हणे ब्रह्मच म्हणे याचा आदी अंत शोधायचा. आणि आदी अंत शोधण्याकरता बाबा थोडा वेळ लागेल पण परफेक्ट कळल नेमकं महाशिवरात्री का साजरी करतात. कारण आपली पर्वणीच ती आहे. विठ्ठल विठ्ठल एका वृक्षाची निर्मिती केली. महाशिव पुराणामध्ये त्याला किडा म्हणतात आणि खऱ्या अर्थानं त्याचं नाव केतकी वृक्ष. तो केतकी वृक्ष निर्माण केला आणि त्या केतकी वृक्षाला सांगितलं म्हणे एक काम कर म्हणे काय, जाऊन ब्रह्मदेवाला आत्ताची आत्ता ताबडतोब क्विक घेऊन ये. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ते केतकी वृक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हणे चला हे का नाही सांगावा धाडलाय म्हणे, हे का नाही सांगावा धाडला. आणि असं म्हटल्यानंतर बाबा त्या ब्रह्मदेवाने काय सांगितलं माहिती का म्हणे मी अजून आदी अंताचा शोध लावला नाही. मनामध्ये ग होता ना, माणसाला जर अहंकार झाला ना तर माणूस जर कितीही लहान असला तर तो असा फुगतो महाराज का प्रमाणापेक्षा बाहेर. इतका अहंकार सगळ्यात वाईट गोष्ट महाराज. म्हणून अहंकार नको माणसाला जीवनामध्ये. मग जीवनामध्ये अहंकार नको, कायम प्रेम नम्रता आपुलकी जीवनामध्ये असली पाहिजे. कारण प्रेमाची वाणी जर मुखाने बोललो तर न होणारी व्यक्ती ही आपली होते. जसं एखादी व्यक्ती एखाद्या वाईट शिव्यांच्या मार्फत जर आपल्यापर्यंत येत असेल आणि आपल्या सज्जनाच्या मुखातून जर हरी नाम निघालं तर त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. महाराज या ठिकाणी दृष्टांत आहे, आठवलं म्हणून सांगतो. चंदनाचं झाड आहे, चंदनाच्या झाडाच्या शीतलतेमध्ये सर्वजण जातात, बरोबर आहे, सर्प सुद्धा जातो. संकेत महाराज सर्प सुद्धा जातो. मग सर्प गेला आणि सर्पाने त्या चंदनाच्या झाडाला दंश केला. लक्ष देऊ नये का, त्या सर्पाने चंदनाच्या झाडाला जर दंश केला, मला सांगा चंदनाच्या झाडाला काय फरक पडेल बरं? काहीच फरक पडत नाही. सांगायचं एकच आहे, तो त्याचं शीतलता देण्याचं काम तो करणारच आहे. त्याला कितीही दंश केला तो त्याचं काम सोडत नाही. म्हणून आपल्याकडे कितीही वाईट लोक आले तर आपण आपलं सज्जनाचं नातं सोडायचं नाही. असं झाल्यानंतर महाराज म्हणे आता काय करायचं, मी अजून त्या ठिकाणी शोध लावला नाही आदी अंताचा, नाही का नाही, आदी अंताचा शोध लावला नाही. आणि जोपर्यंत मी आदी अंताचा शोध लावत नाही तोपर्यंत मी शिवजींची गाठ घेणार नाही. असं म्हटल्यानंतर केतकी वृक्ष म्हणे एक काम करा, मध्ये गॅरेंटर मी होतो, मी सांगतो ब्रह्माजींनी शोध लावला, तुम्ही चला म्हणे. काय होतं खोटं बोलल्यानं, आहे का नाही, काय होतं म्हणे त्याला खोटं बोलल्यानं, चला थोडंसं खोटं बोलू म्हणे. असं म्हटलं तर नक्की तू गॅरंटी देशील? हा म्हणे मी नक्की, जामीनदार पाहिजे
एक मध्ये आहे का नाही, जामीनदार केतकी वृक्ष आहे का नाही. तो केतकी वृक्ष निघाला त्या ब्रह्मा बरोबर आणि ब्रह्मा आणि केतकी वृक्ष शिवजींकडे आले. मग त्या ठिकाणी विष्णू पण होते आणि त्या ठिकाणी सांगितलं म्हणे मी आधी अंताचा शोध लावला. विष्णू म्हणे मी कशाहून त्या ठिकाणी तुझ्यावर विश्वास ठेवू, काय काय गॅरंटी म्हणे तू शोध लावला. लगेच केतकी वृक्ष म्हणतो मी आहे ना म्हणे गॅरंटी आहे का नाही, माझं जामीन लिहून घ्या म्हणे त्या ठिकाणी. आणि जामीन म्हटल्यानंतर केतकी वृक्षानं सांगितलं. पण भगवान शिवजी त्या ठिकाणी अनंत विभूषित होते, त्यांना कळून गेला हा खोटं बोलतोय. असं म्हटल्यानंतर काय केलं माहिती का महाराज, त्या भगवान विष्णूजींच्या हातून त्या ब्रह्माने पूजा करून घेतली. का बरं पूजा करून घेतली, आधी अंताचा शोध लावला, भगवान विष्णूंनी विश्वास ठेवला त्या विष्णूजींवर आणि त्या ठिकाणी असं झाल्यानंतर महाराज पूजा करून घेतली. पण एक सांगू का, पहिल्यांदा जर आपल्या भक्ताचं त्या ठिकाणी जर काही वाईट झालं, वाईट साईट झालं तर देवाला ते खपवत नाही महाराज, देव खपून घेत नाही महाराज. अनेक उदाहरण आहे आपल्याकडं, देव खपून घेत नाही. असं झाल्यानंतर महाराज जनाबाईला सुळेवर द्यायचं होतं पण देवानं खपून घेतलं का, नाही खपून घेतलं. रामाजी पंतांचं उदाहरण, अनेक उदाहरणं आपल्याकडे आहे का नाही, पण वेळ कमी आहे आणि अनेक दृष्टांत असून त्या ठिकाणी देव खपून घेत नाही. भगवान शिवजींना राग आला आणि भगवान शिवजींना राग आल्यानंतर झालं असं तर त्या रागाच्या मार्फत शिवजींच्या भुजामधून एक अक्राळ विक्राळ, हातामध्ये तलवार आणि भय निर्माण करणारी असल्यामुळं भैरव आहे का नाही, भैरव नाव दिलं तिचं. ती अक्राळ विक्राळ प्रतिमा निर्माण झाली आणि अक्राळ विक्राळ प्रतिमा निर्माण झाल्यानंतर महाराज तिचं नाव पडलं कालभैरव. काळी होती ना आहे का नाही, त्याच्यामुळे तिचं नाव कुठलं कालभैरव. त्याच क्षणी भगवान शिवांनी काय केलं, ब्रह्माच्या ज्या 5व्या डोक्यामध्ये विकल्प आला होता तो विकल्प जाऊ म्हणून भगवान शिवांनी ब्रह्माचं 5वं मुंडकच उडून टाकलं आहे का नाही. शिक्षा केली ब्रह्माला आणि शिक्षा केल्यानंतर भगवान विष्णूंकडे आले आणि विष्णूंकडे आल्यानंतर महाराज झालं असं की भगवान विष्णूंना सांगितलं ज्या दिवशी तू ब्रह्माची पूजा केली तो दिवस भविष्यामध्ये पौर्णिमा म्हणून राहील. काय राहील, पौर्णिमा येते ना आपल्याकडे, पौर्णिमा अमावस्या आहे का नाही, भविष्यात तो दिवस कोणता राहील, पौर्णिमेचा राहील. आणि असं म्हटल्यानंतर तू सत्य होता विष्णू, तू सत्य होता, तू सत्य वागला, सत्य राहिला, सत्यप्रमाणे आचरण केलं म्हणून आजपासून तुला सत्यनारायण नाव पडेल. विठ्ठल आपण सत्यनारायणाची कथा ऐकतो, देवाचं नाव सत्य का पडलं तर भगवान विष्णू सत्य होते, सत्य आहे आणि सत्यच राहतील म्हणून भगवान विष्णूजींचं नाव सत्यनारायण पडलं संकेत महाराज. आणि सत्यनारायण नाव पडल्यानंतर झालं असं महाराज का बघा, अनेकाच्या जीवनामध्ये आपण म्हणतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संधी येत असते बाबा, प्रत्येकाच्या जीवनात संधी येते पण प्रत्येक जण त्या संधीचं सोनं करील असं काही नाही आहे का नाही. प्रत्येक जण त्या संधीचं सोनं करील असं काही नाही, पण संधीचं सोनं ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं केलं त्यांचं जीवन धन्य झालं. विठ्ठल आणि खरंच संधीचं सोनं केलं आणि संधीचं सोनं केल्यानंतर काही दिवसांनी असं झालं का भगवान ब्रह्मा, आता भगवान म्हटलं ना आपण, भगवान ब्रह्मा शिवजींना शरण आले आणि शिवजींना सांगितलं देवा माझ्याकडून चूक झाली, बालक होतो, पामर होतो देवा, माझ्याकडून चूक झाली, मला आता पदरात घ्या. सदाशिवांना सांगितलं आणि सदाशिवांना सांगितल्यानंतर झालं असं का भगवान सदाशिव म्हणे तुला माफ करतो पण जी सृष्टी तू निर्माण करशील त्या सृष्टीमध्ये ब्रह्मा तुझं एकही मंदिर राहणार. बघितलं का तुम्ही कुठं ब्रह्माचं मंदिर आहे का नाही, कुठं, पुष्कराजला. पुष्कराजची पण एक कथा आहे महाराज. पुष्कराजची कथा अशी आहे, ब्रह्मा तुझं एकही मंदिर राहणार नाही. ब्रह्माने विनंती करायला सुरुवात केली, महाराज माझ्याकडून चुकलं म्हणे, आता जाऊ द्या ना म्हणे, कशाला काय वाढवता म्हणे विषय, काहीतरी घ्या करून म्हणे इकडं तिकडं आहे का नाही. देवांजवळ इकडं तिकडं चालत नाही बाबा, दुसरीकडं सगळीकडे चालल इकडं तिकडं, पण देवाकडं जिकडं तिकडं. विठ्ठल विठ्ठल काम कर, तुझ्या जोडी कोण होतं म्हणे केतकी वृक्ष होतं. एक काम कर म्हणे काय, केतकी वृक्षाचं फुल घे आणि ते फुल ज्या वेळेस तू सृष्टीची निर्मिती करशील ते फुल फेकून दे, ते फुल ज्या ठिकाणी जाईल, ज्या ठिकाणी तो वृक्ष त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी तुझं मंदिर होईल. मग ते फुल फेकलं ते कुठं उगवलं माहिती का, राजस्थान मध्ये पुष्कराजला. त्याचा त्या पुष्कराज शब्दाचा अपभ्रंश झाला, पुष्पराज शब्दाचा अपभ्रंश झाला आणि त्याचंच नाव आता पुष्कराज पडलं. विठ्ठल अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मिती करताना
एकच मंदिर ब्रह्माचं आहे का नाही, शिक्षा दिली त्या ठिकाणी. आणि असं झाल्यानंतर बरं ठीक आहे, सगळ्या गोष्टी मिटल्या, सृष्टीची निर्मिती झाली, मग आता काय करायचं म्हणजे आता काय करायचं. विष्णू आणि ब्रह्मा उठले, अर्जुन दादा, विष्णू आणि त्या ठिकाणी शिवजी उठले. आणि उठल्यानंतर विषय असा झाला, विष्णू आणि ब्रह्मा शिवजींकडे गेले आणि शिवजींना सांगू लागले म्हणे आता सृष्टीची निर्मिती झाली, सृष्टीचं पालन पोषण पण चालू आहे, पण देवा तुम्ही जो हा ज्योतिर्स्तंभ निर्माण केला, तुम्ही हे ज्योतिर्लिंग निर्माण केलं, आता आम्हाला याची मनोभावे पूजा करायची आहे, आता आम्हाला याची मनोभावे पूजा अर्चना करायची आहे, देवा नेमकं आम्ही काय करू. असं म्हटल्यानंतर भगवान विष्णूंना सदाशिव सांगायला लागले म्हणे ज्या ठिकाणी तू या सृष्टीवरती या भूतलावरती तू पाण्याची निर्मिती केली म्हणे विष्णू, आणि आपण शिवलिंगावरती पाण्याचा एक लोटा घेऊन जातो आणि वाहतो, का वाहतो बरं ऐकूया. त्या ठिकाणी म्हणे तू पाण्याची निर्मिती केली विष्णू, आणि पाण्याची निर्मिती केल्यानंतर आजपासून जो भक्त पाण्याचा एक लोटा, ते पाणी कुणाचं आहे, भगवान विष्णूंचं, तुझं पाणी घेऊन माझ्या त्या ठिकाणी शिवलिंगावरती येऊन एक लोटा जरी टाकला तर त्याच्या जीवनाचं मी कल्याण करेल. हा त्याच्या मागचा भाव. विठ्ठल विठ्ठल, हा त्याच्या मागचा भाव. असं सांगितल्यानंतर विष्णूजींचं मिटलं, विष्णूजींना सेवा दिली म्हणे काय पाणी आहे का नाही, लोटाभर पाणी टाकायचं, झालं काम माझं म्हणे आता. असं म्हटल्यानंतर ब्रह्माजी उरले. ब्रह्माजी म्हणे मी काय पाप केला आता, आहे का नाही, मी काहीच पाप केलं नाही म्हणे, मला काहीतरी पाहिजे ना. असं म्हटल्यानंतर म्हणे एक काम करा देवा, तुम्ही मला जी शक्ती दिली आहे त्या शक्तीच्या मार्फत मी 2 वृक्ष तयार केले म्हणे. मी कोणते वृक्ष, एक सफेद चंदन आणि एक लाल चंदन, लक्ष देऊन ऐका, एक सफेद चंदन आणि एक लाल चंदन असे 2 प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी मी तयार केले. देवा तुमच्या चरणावर विनंती आहे म्हणे काय करा, याच्यामधलं एक विष्णूजी तुम्ही घ्या आणि याच्यामधलं शिवजी तुम्ही एक घ्या. शिवजींनी सांगितलं काही हरकत नाही, मला लाल चंदन पाहिजे, पण एक सांगू का ब्रह्मा, म्हणे काय, मी लाल चंदन घेईल, मी लाल चंदन घेईल, पण नुसतं चंदनाची फुलं तोडून आणायची आणि टाकायचे ऍक्सेप्ट करणार नाही, चालणार नाही मला अजिबात. सुका तो मी लुंगाई नाही, ऐका नाही, कोरड तुम्ही घेणारच नाही म्हणे. असं म्हटल्यानंतर म्हणे मग काय करावं लागेल म्हणे, भगवान विष्णूंनी ज्या पाण्याची निर्मिती केली तो ते पाणी आणि तू जे लाल चंदन निर्माण केलं याचा मिळून मिश्रण करायचं, त्याचं त्या ठिकाणी रगडून रगडून चंदन तयार करायचं आणि त्याचा लेप माझ्या त्या शिवलिंगाला लावायचा. विठ्ठल विठ्ठल, आपण त्या ठिकाणी चंदन लावतो ना, चंदन का लावतो ऐका, आता ऐकलं तुम्ही, ऐका नाही, मग ते दोन्हीचं मिश्रण करायचं, दोन्ही देवतेचं प्रतीक म्हणून मिश्रण करायचं आणि ते चंदन लावायचं. बरं ठीक आहे, आता पाण्याचं झालं, चंदनाचं झालं, मग भगवान विष्णू ब्रह्मा म्हणे सगळं झालं, सगळं झालं म्हणे, मग आता काय राहिलं म्हणे, देवा आपल्या तिघांचं काहीतरी प्रतीक पाहिजे बाबा, आपण 3 देवता आहे, मग आपल्या 3 देवतांचं या सृष्टीवरती या भूतलावरती काहीतरी प्रतीक पाहिजे. म्हणून काय केलं, तिघांनी आपली शक्ती एकत्रित केली आणि आपली शक्ती एकत्रित करून त्यांनी काय केलं, बेलाचं वृक्ष उभं केलं. बेलाचं वृक्ष, तिन्ही देवते मिळून बेलाचं वृक्ष निर्माण केलं आणि सांगितलं का वर्षात 365 दिवसांपैकी एकही भक्त शिवजींच्या मंदिरात जर गेला नाही, फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी जर गेला, त्यांनी एक बेलपत्र जर वाहिलं तर त्याचं जन्म मरण सोयीस्कर होतं. विठ्ठल जन्म मरण सोयीस्कर होतं. आणि असं म्हटल्यानंतर बाबा त्या ठिकाणी पूजा अर्चा सुरू झाली आणि पूजा अर्चा सुरू झाल्यानंतर ब्रह्मांनी आणि विष्णूंनी काय केलं, पूजा अर्चा केली. पहिल्यांदा काय केलं, लोटाभर पाणी टाकलं, संपूर्ण शिवलिंग साफ केलं आणि साफ केल्यानंतर स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर लेप लावला, त्याच्यानंतर बेलपत्र आणले, बेलपत्रांनी त्या ठिकाणी त्यांची पूजा अर्चना केली आणि त्या ठिकाणी भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि भगवान शिवजींनी सांगितलं आता तुम्ही दोघांनी माझी पूजा केली, आता मी तुमचं प्रसन्न आहे, म्हणून मी तुम्हाला एक वरदान देतो. म्हणजे काय वरदान देत्या, म्हणजे तुम्हाला मी वरदान असं देतो का ज्या दिवशी आहे का नाही, ज्या दिवशी ज्या घटिकेला तुम्ही माझी पूजा केली त्या घटिकेला इथून पुढे कलियुगामध्ये नवे नवे प्रत्येक ठिकाणी महाशिवरात्री म्हणून संबोधलं जाईल.
तुका म्हणे भोळा जिंको जाणे कडे काळा, आहे का नाही? इतका भोळा दैवत आहे आणि ज्याची पूजा अर्चना करायची इतकं भोळा दैवत आहे बाबा. इतकं पूजा करा आणि त्याच्याकडे काहीतरी मागून घ्या बाबा, लगेच देऊन टाकतं. इतकं भोळं दैवत आहे. एकदा काय झालं, महाराज एक दृष्टांत देतो, आहे का नाही? कुबेर भगवान शिवजींकडे गेले आणि शिवजींना म्हणे, शिवजी खूप दिवस झाले म्हणे तुम्ही माझ्याकडून काही मागतीच नाही म्हणे, आहे का नाही? कुबेर म्हणजे कोण? धनाचे अधिपती, आहे का नाही? धनाचे अधिपती ते कुबेर. कुबेर म्हणे शिवजी तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागून घ्या, तुम्ही काही मागतीच नाही म्हणे. पण भगवान शिवजी म्हणे जो मागतो त्याला वैष्णव म्हणावं का? जो मागत नाही तो वैष्णव, किंवा जो मागतो तो वैष्णव नाही. अहो जो निस्वार्थपणे सेवा करतो तो वैष्णव, आहे का नाही? भगवान शिवजी म्हणे मला काय देतो बाबा, तुम्हाला काहीच लागत नाही. पण काय झालं महाराज, घरामध्ये जर एखादा हिशोब चालू असला, आहे का नाही? घरामध्ये जर एखादा हिशोब चालू असला आणि मधून मधून डोकायचं काम कोण करतं? अर्धांगिनी, आहे का नाही? आपली सौभाग्यवती करते महाराज. आणि ती सौभाग्यवती पार्वतीने पाहिलं आणि पार्वतीने पाहिल्यानंतर पार्वती माता जर समोर आल्या, समोर आल्यानंतर म्हणे काय शिवजी, शिवजी हातातली संधी घालून टाकतील म्हणे, गमवतील ती संधी, मला पुढे जावं लागेल म्हणे. पुढे गेले कुबेराला म्हणायला लागले म्हणे एक काम करा कुबेर, तुम्हाला द्यायचंच आहे ना म्हणे? हा द्या म्हणे. मग एक काम करा, मला आहे ना एक सोन्याची नगरी निर्माण करून द्या. काय करा, मला एक सोन्याची नगरी निर्माण करून द्या. जी नगरी रावणाकडे होती ती नगरी आधी कुणाची होती, आहे का नाही? ती नगरी मला निर्माण करून द्या म्हणे. आणि निर्माण करून नंतर कुबेरजी म्हणे काय एका मिनिटाचं काम आहे, लगेच नगरी निर्माण करून देतो. आणि नगरी निर्माण झाली तेव्हा वास्तुशांती करायची त्या नगरीची. आपल्याकडं घराची वास्तुशांती करतात ना, वास्तुशांती का करावी बरं? वास्तू मधील दोष निघून जावे म्हणून वास्तुशांती करावी. आता वास्तुशांती कशाची करतो? ज्या विटा आपण बांधतो, आहे का नाही? ज्याचं बांधकाम करतो त्या वस्तू तर सगळ्या नव्या आहे. मग वास्तुशांती कशाची करायची? बांधलेल्या त्या याची नाही, त्या जागेची. विठाला विठाला अशी वास्तुशांती आपण करतो. आणि अशी वास्तुशांती करत असताना खऱ्या अर्थानं पुरातन काळामध्ये एक वास्तुशांती सांगितली. जी वास्तू आपण बांधतो ती वास्तू बांधल्यानंतर आपल्याकडे जी गावठी गाय आहे, जी गोमाता आहे, त्या गोमातेला आपल्या घरामध्ये आणायचं. त्या गोमातेची यथोचित पूजा अर्चा, हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलंय, यथोचित पूजा अर्चना करायची. आणि पूजा अर्चना केल्यानंतर तिला 5 प्रदक्षिणा घालायच्या, तिचं दर्शन घ्यायचं आणि तिला एक पुरणाची पोळी द्यायची. झाली वास्तुशांती. विठाला अशा प्रकारे वास्तुशांती पुराणामध्ये सांगितली, आहे का नाही? पुराणामध्ये सांगितली. आणि पुराणामध्ये अशी वास्तुशांती सांगितल्यानंतर महाराज इतके भोळे का मग आता पूजा करायची त्या वास्तूची. जी नगरी बांधली ना त्या नगरीची पूजा करायची. आणि पूजा करण्याकरता मग आता ब्राह्मण देवता पाहिजे ना, ब्राह्मण देवता. मग आता पुरातन काळामधून ब्राह्मण देवता कुठून आणायच्या? बोलवा रावणाला. देवाचा भक्त म्हणजे कोण? शिवजींचा भक्त, कट्टर एकदम निष्ठावंत भक्त कोण? रावण. म्हणजे मग आता रावणाला बोलवा. आता रावणाला आणलं बोलून. रावणाला बोलून आणल्यानंतर रावणाने यथोचित पद्धतीनं त्या नगरीची त्या ठिकाणी वास्तुशांती केली. आणि वास्तुशांती केल्यानंतर त्या ठिकाणी मग आता ब्राह्मण देवतेला शिदा द्यायची ना, आहे का नाही? आजच्या भागामध्ये देणगी द्यायची ना. मग देणगी देण्याकरता मग काय करायचं? मग आता देणगी द्यायची तर मग भगवान शिवजी म्हणे रावणा तुला एक वरदान देतो म्हणे. काय वरदान? तू माझ्याकडे आज काहीही मागशील तर तुला मी देऊन टाकेल. रावण हुशार होता, आहे का नाही? रावण हुशार होता मोठा. रावणा म्हणे तू माझ्याकडे आज जे मागशील ते मी तुला देऊन टाकल म्हणे. काय बोलता? मग रावण म्हणे आता संधीचं सोनं करायचं. मग अशी मी सांगितलं ना, संधीचं सोनं करता आलं पाहिजे, आहे का नाही? मग संधीचं सोनं करण्याकरता रावण म्हणे देवा मला आधी वचन द्या, मी जे मागल ते तुम्ही द्याल. म्हणजे हा ठीक आहे, वचन देतो, तुम्ही जे मागाल ते मी देतो. आणि असं म्हटल्यानंतर रावण म्हणे ज्या नगरीची मी वास्तुशांती केली ना ती नगरीच मला देऊन टाकल. इतके भोळ्या दैवत महाराज. भगवान शिवजी म्हणे तथास्तु, झाली नगरी तुझी, झाली ती नगरी सुद्धा तुझी झाली. आणि बघा ना महाराज, इतकं भोळं दैवत ते, इतकं भोळं दैवत. मग अशा भोळ्या दैवताचं स्वभाव कसा आहे? तर अभंगाचं प्रकरण.
आहे महाराज नवे नवे वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं जर खरा आनंद असला तर या वयात आहे का नाही. हे जे पोशाख आहे ना बाबा या वयात खरा आनंद आहे. नाहीतर इतर ठिकाणी आपण बसतो वेगळंच त्या ठिकाणी नाच सुरू आहे बाबा आहे का नाही. उपयोग नाही त्या गोष्टीचा. खऱ्या अर्थानं ही संस्कृती आणि हे धन टिकणार आहे. जे क्षणिक धन आहे ते टिकत नाही. मग या धनाची प्राप्ती करावी त्या धनाची प्राप्ती करू नये. मग अशा प्रकारे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते का असा तो शिव भोळा चक्रवर्ती आहे का नाही. असा तो शिव भोळा चक्रवर्ती आहे आणि असा शिव भोळा चक्रवर्ती आहे. आजच्या दुनियेमध्ये 1-2 मिनिटं सांगून जाईल बाबा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही म्हणाल खरं शिव भोळा चक्रवर्ती आम्हाला कळलं बाबा पण त्याचे पाय आमच्या चित्तामध्ये बरं ठीक आहे आमच्या चित्तामध्ये खरंच सामावतील. पण देवाचे पाय आपल्या हृदयामध्ये यावे याकरता आपलं हृदय तसं असलं पाहिजे ना. मुखी अमृताची वाणी आपल्या जीवनामध्ये जर खरंच आपल्याला काहीतरी करायचं जर असेल तर आपलं चित्त निर्मळ असलं पाहिजे. तेव्हा देव आपल्या हृदयात बसतो. जर आपल्या हृदयामध्ये षडरिपू असतील तर आपल्या हृदयात भगवंत येत नाही. नवे नवे भगवंताचे पाय सुद्धा येत नाही. मग आपलं त्या ठिकाणी अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. तुका मने चित्त करारे म्हणे चित्त करारे निर्मळ आहे का नाही. त्या ठिकाणी आपलं चित्त आपल्याला निर्माण करायचं आहे. मग आपलं चित्त निर्माण त्या ठिकाणी निर्मळ करण्याकरता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल बरं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अगोदर सांगतो. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपली जी धडपड चालू आहे बाबा आहे का नाही. उठा ठेव चालू आहे. उठा ठेव आहे का नाही. ती उठा ठेव कशा करता चालू आहे माता मावल्यांनो. सुखा करता कशा करता सुरू आहे. बोलत चला तुम्ही का नाही. थोडं बोलायचं. या ठिकाणी महाराज आपण कीर्तनामध्ये बसलोय दशक्रियामध्ये नाही. आपलं अंतःकरण त्या ठिकाणी शुद्ध असलं पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली उठा ठेव सर कशा करता चालली आहे. सुखा करता. सकाळ
सकाळी उठला, आंघोळ केली, त्या ठिकाणी देवाचं नामचिंतन केलं तर केलं, नाही तर निघाले आपल्या कामाला, आहे का नाही? सुखाकरता सुरू आहे. पण मला एक सांगा, खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये सुख आहे का? खरं सांगा, मंडपामध्ये बसलेले सर्व श्रोते मायबाप चरणावर विनंती आहे, खरं सांगा, आपल्या जीवनामध्ये सुख आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी। जो देखे सो दुखिया, दुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया, दुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे। जगामध्ये कुणाकडेही पहा, है का नाही? प्रजेला वाटतं आमचा राजा खूप सुखी आहे, है का नाही? खूप सुखी आहे राजा, पण राजाचं काय काम हे राजाला माहिती. राजाला वाटतं प्रजा सुखी, एकमेकांकडेच पोट दाखवायचं काम चाललंय बाबा, पण जगामध्ये सुखी कोणीच नाही. आणि हे सुख महाराज सापडून शोधत नाही, कारण एका ठिकाणी प्रमाण आलंय, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये बरे, 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 दुःख पर्वताये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जीवनामध्ये जर बघायला गेलं ना महाराज, तर बाहेर जी धूळ पडली आहे, ते धुळीचा एक कण आहे ना बाबा, त्या कणा एवढं आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख किती आहे हो? आहे का नाही? अंकाईच्या डोंगरा एवढं मोठं दुःख आपल्या जीवनामध्ये आहे की नाही? मग अशा प्रकारचं दुःख आपल्याला नाहीच करायचंय. आणि खरंच सुखाची प्राप्ती जर करायची असली, आता तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही म्हणतात सुखाची प्राप्ती करायची, खरं सांगताय हो, पण आमच्या जीवनामध्ये संसार सुरू आहे, मग संसार आम्ही सोडून द्यायचा का सुखाची प्राप्ती करायची? मग हे लेकरं बाळ कोणी सांभाळायचं? हे सगळं ट्रॅक्टर बिक्टर आहे का नाही, कोणी सांभाळायचं? अरे बाबा तुम्हीच सांभाळा, पण स्वानंद सुखाची प्राप्ती करण्याकरता संतांची संगत करा. विठ्ठला मग ती स्वानंद सुखाची प्राप्ती आपल्याला करायची. मग जीवनामध्ये जर बघायला गेलं तर सुखच नाही बाबा. खऱ्या अर्थाने एक सांगू का, ज्याला आपण खऱ्या अर्थानं आपला भाऊ म्हणतो, ज्याला खऱ्या अर्थानं आपण आपली बहीण म्हणतो, ज्याला खऱ्या अर्थानं आपण आपली आई वडील म्हणतो, या जगामध्ये जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं आपलं कुणीच नाही. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही भाव कुणाचा बहीण कुणाची, भाव कुणाचा बहीण कुणाची, रक्तील भागी दोरे नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे.
जगामध्ये कुणी कुणाचं नाही, बहीण भाऊ नाही, कुणीच नाही, सर्व नाते गोते या जगामध्ये खोटं आहे. फक्त एकच तत्व आपलं आहे, शिव तत्व. विठाला विठाला नाही बाबा. खऱ्या अर्थानं ज्याला आपण आपलं म्हणून बसतो ते आपलं कधीच नसतं बाबा. आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर जीवनाचे जे परम सुख आहे ते खरंच संतांच्या संगतीमध्ये आहे. सुख वसे ही ती ठाई बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या. संतांच्या ठाई त्या ठिकाणी संतांच्या पायी खरं सुख आहे. आणि खऱ्या एका ठिकाणी प्रमाणे बाबा तुका म्हणे सर्व सुख त्या संते गडेल पंगती संतांची या, गडेल पंगती संतांची या, गडेल पंगती संतांची या, गडेल पंगती संतांची. तुका म्हणे सुख सर्वांच्या संगती, खरंच बाबा जीवनामध्ये खरं सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवनामध्ये संतांची संगती घडते, संतांची पंगती घडते. आता तुम्ही म्हणाल संतांची संगती, आपला विषय कुठून कुठपर्यंत आला जरा लक्ष असू द्या. आपला विषय निघाला कुठून? तुझे पाय माझे चित्ती, चित्तापासून विषय निघाला तो आला सुखाकडं. आणि सुख पाहिजे तर आला संतांच्या चरणाजवळ. लक्ष देऊन ऐका. आणि संतांच्या चरणाजवळ आलो आपण आता. मग संतांच्या चरणाजवळ सर्व सुख आहे. मग अशा पद्धतीने आपण संतांना शरण जाऊन स्वानंद सुखाची प्राप्ती करायची आपल्याला. मग संतांना शरण गेल्यानंतर खऱ्या अर्थानं बाबा लक्ष देऊन ऐका, संतांची संगती मनुष्याला आयुष्यात एकदाच घडते. मग त्याला खऱ्या अर्थानं ते संत जाणता आले पाहिजे, आहे का नाही? जाणता आले पाहिजे. नुसतं जाणून उपयोग नाही बाबा, संत मानता आले पाहिजे. नुसतं मानून उपयोग नाही बाबा, हृदयात साठवता आले पाहिजे. विठ्ठल आपण देवाचं ते ठिकाणी नामस्मरण, देवाचे पाय आपल्या चित्तामध्ये सामावती नाही बाबा. संतांची शरणागती करत नाही बाबा. हे जीवन इतकं अवघड झालंय, आता इतकं अवघड झालंय. कोणत्याही क्षेत्रात चिकाटी सुरू झाली हो बाबा. या कोरोनानं तर इतकं काही शिकवलं, प्रत्येक क्षेत्रात चिकाटी सुरू झाली. इतकी चिकाटी, आता तुम्ही म्हणाल कश काय चिकाटी महाराज, इतकी चिकाटी शिकवली या कोरोनानं. झालं असं, एक जण महाराज बाबा बसले समोर माझ्या, पूर आहे का नाही, जुन्या त्या ठिकाणी वयोवृद्ध मंडळी आहे माझ्या समोर. तुम्ही सांगाल बाबा मला, जुन्या काळामध्ये आपण जर महाराज चप्पी करायला गेलो, चप्पी जर करायला गेलो तर किती पैसे लागायचे बरोबर? 50 पैसे लागायचे. किती पैसे लागायचे? 50 पैसे लागायचे, आहे का नाही? बोलत चला ना बाबा, आपण इंटरव्ह्यू नाही येते, आहे का नाही? पण 50 पैसे लागायचे. मग 50 पैसे लागल्यानंतर झालं असं, एक जण गेलो महाराज त्या ठिकाणी चप्पी करायला. इतकं चिकट महाराज ते, इतकं चिकट चप्पी करायला गेलं. चप्पी करायला गेल्यानंतर झालं असं, त्याच्याकडे 1 रुपया होता. संकेत महाराज त्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, 1च रुपया होता बाबा. मग ते गेलं आणि चप्पी केली. मग आता गप आपलं मुकाट्यानं पैसे देऊन घरी यायचं ना बाबा. त्याला 1 रुपया दिला. लक्ष देऊन ऐका, लक्ष आहे ना तुमचं? 1 रुपया दिला. आणि 1 रुपया दिल्यानंतर 50 पैशाची चप्पी झाली, राहिले 50 पैसे. किती पैसे राहिले? 50 पैसे राहिले. पण याचं डोकं ठिकाणावरच नाही राहिलं ना. 50 पैसे दिले, 50 पैसे राहिले, 50 पैसे दिले, 50 पैसे राहिले. 50 पैसे दिले. अख्ख्या रस्त्यानं तेच म्हणत चाललं. न्हावी दादा म्हणे एक काम कर, 50 पैसे तुझे राहिले ना? म्हणे हा राहिले. म्हणे मग एक काम कर, सकाळी सुट्टे झाले का घेऊन जाय. म्हणे बरं ठीक आहे. पण याच्या डोक्यात काही 50 पैसे कुठं जातील कुठं नाही. महाराज इतके अवघड लोक झाले, इतके चिगट महाराज, इतकं विचार करतात. आणि असं म्हटल्यानंतर रस्त्यानं म्हणत चाललं, 50 रुपये दिले, 50 रुपये राहिले, आहे का नाही? 50 रुपये ना? खरंच लक्ष आहे तुमचं, आहे का नाही? 50 पैसे दिले, 50 पैसे राहिले. असं म्हटल्यानंतर म्हणत गेलं. आणि घरात गेल्यानंतर आवाज दिला, अय चंद्रकले बाहेर ये. इथली नाही बरं का,
नाही तर तुम्ही जाल बाहेर, आहे का नाही, बाहेर आहे. आणि असं म्हटल्यानंतर महाराज ती त्याची बायको पळतच आली महाराज. आणि पळत आल्यानंतर ती म्हणे काय झालं, कुठं भूकंप झाला, कुठं काही झालं का, इतकं फास्ट मला बोलवलं. असं म्हटल्यानंतर ती बाहेर आली आणि आपल्या नवऱ्याला विचारलं म्हणजे काय झालं, म्हणजे काय झालं म्हणजे अगं 1 रुपया होता, 50 पैशाची चट्टी केली आणि 50 पैसे त्या नावी दादाकडे राहिले, आहे का नाही. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हटली मग राहिले तर त्यात काय नवल झालं, सकाळी आणता येतील, जमणार नाही, मला 50 पैसे आत्ताच पाहिजे. म्हणे मग आता काय करायचं, म्हणे मग एक काम कर, तू जाऊन चट्टी करून ये. महाराज असे तर नमुने, आहे का नाही, इतके चिकट महाराज, असे चिकट काय कामाचे, असे चिकट काहीच कामाचे नाही बाबा. म्हणून परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं देवाच्या भक्तीमध्ये चिकटपणा करायचं नाही, चिकटपणा अजिबात करायचं नाही. मोठ्यानं नामचिंतन करायचं देवाचं. नामचिंतन सर्वजण करतात, पण नामचिंतन कसं करतात, हळूहळू, रामकृष्ण रामकृष्ण. कारण मोठ्यानं म्हणल्यानं कोणी काही दरोडा घालणार, एक महाराज जेलमध्ये टाकणार आहे आपल्याला, नाही महाराज. मोठ्यानं म्हणायचं, रामकृष्ण हरीचा जप मोठ्यानं करायचं आणि मग तेच नाम अभंगाचं तृतीय. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. का खऱ्या अर्थानं नामस्मरणापर्यंत आपण आलो, आहे का नाही. चित्तामध्ये त्याचे पाय आपण साठवले, आहे का नाही, आपल्या चित्तामध्ये त्याचे पाय साठवले आणि साठवल्यानंतर आपल्याकडे एक साधन उरलं. आणि ते साधन कोणतं, वाचे वदता शिवनाम. ते साधन आपल्याकडे उरलं आणि ते साधन उरल्यानंतर आपण ते साधन करून खरा तो शिवतत्वाचं साध्य आपल्याला प्राप्त करायचंय. मग ते साध्य आपल्याला प्राप्त करण्याकरता महाराज जीवनामध्ये प्रत्येकाच्या रामनामाची जोडी येते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन येतं, आहे का नाही. आता तुम्ही म्हणाल नामचिंतनानं काय होतं, काय होतं नामचिंतनानं. खऱ्या अर्थानं नामचिंतनानं कोटी कुळे उद्धरून जातात, कोटी कुळे उद्धरून जातात, आहे का नाही. मग असं ते नाम आहे. आणि एका ठिकाणी तर सुंदर म्हटलेलं आहे, सदा नाम घोष करू हरी कथा, आहे का नाही. कायम आम्ही देवाची कथा करू, कायम आम्ही या देवाच्या कीर्तनामध्ये नाचू, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. याच्या कीर्तनामध्ये आम्ही नाचू, इतरत्र नव्हे. आम्ही याच्या कीर्तनामध्ये गुणगान गाऊ, देवाचं भजन करू. म्हणून आम्ही त्या ठिकाणी वाचे वदता शिवनाम. मग देवाचं नामचिंतन आपण करायचं. आणि असं नव्हे, देवाचं जर एखादी गोष्ट आज कलियुगामध्ये जर बघायला गेलं बाबा, सर्वांची त्या ठिकाणी माफी मागून बोलल बाबा, आज कलियुगामध्ये कोणीच कोणतं काम आपल्या स्वार्थाकरता करतं, आहे का नाही. इतरांच्या भल्या करता आज कुणी करायला मोकळं नाही बाबा. संत ग्रंथ आणि भगवंत सोडले तर दुसरं कुणीच करत नाही, आहे का नाही. मग दुसरं कुणी करत नाही बाबा. मग ते खरे संत आपल्याला कळत नाही. मग खऱ्या अर्थानं आज जीवनामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाचा स्वार्थ पाहतं, पण देवाचं नामचिंतन काय, देवाचं नामचिंतन आपण करत नाही. काय झालं बाबा, देवाचं नामचिंतन करण्याकरता खूप काही करावं लागतं. असंच एका गावामध्ये गेलं, तुमचं थोडं करंट खाली आल्यासारखं वाटतं, मला थोडं करंट देतो, आहे का नाही. एका गावामध्ये असंच कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर झालं असं, पहिल्यांदा गेलो, फेटा वगैरे बांधला, पंचपदी सुरू झाली, पण मी लांबूनच पाहिलं, म्हटलं सगळे भजनी 80च्या पुढचे,
आहे का नाही. आता ते 80च्या पुढचे आणि मी 20चं बाबा कसं जमायचं आहे का नाही. मला थोडं रागच चालू. मी म्हटलं बोलून नाही बोलवले सगळे म्हातारेच बोलवले, बोलून नाही बोलवले सगळे म्हातारेच बोलवले. असं म्हटल्यानंतर झालं बाबा असं माय काय म्हणायला लागले आहे का नाही बाबा. बोलून नाही बोलवले म्हातारेच बोलवले. आणि असं झाल्यानंतर बाबा असं झाल्यानंतर विषय असा झाला. आणि बघा ना तिथं कीर्तनाला गेलो आणि मी अभंग म्हटलो बाबा. अभंग काय म्हटलो मी आहे का नाही. रंगणी रांग तो गुलू गुलू बोलत. मग आता जरा नीट म्हणावं ना बाबा. देवाचं नामचिंतन करायचं मग जरा व्यवस्थित म्हणावं ना. मी म्हटलो रंगणी रांग तो गुलू गुलू बोलत. एक मात्र हळूच गाऊन उठलं बाबा. रंगणी रांग तो गंगूला बोलत. म्हटलं गंगूला नाही बोलत आहे का नाही. गंगूला नाही बोलत आहे का नाही बाबा. काय होतं साधन जर चुकलं तर आयुष्याचं साध्य चुकत असतं. आपलं साधन संत आहेत आणि आपलं साध्य भगवंत आहे. अशा भगवंताची शरणागती आपल्याला करायची. अशा भगवंतापर्यंत आपल्याला यायचं. मग अशा भगवंतापर्यंत आल्यानंतर अशा संतांची शरणागती केल्यानंतर खरं जीवनाचं कल्याण होतं. आणि खरं जीवनाचं कल्याण करण्याकरता वाचे वदता शिवनाम. अहो वाचे वदता शिवनाम. आता तुम्ही म्हणाल गीता महाराज या ठिकाणी एक शंका निर्माण होते. देवाचे पाय आपल्या हृदयामध्ये साठवले पण खऱ्या अर्थानं मग देवाचे पाय हृदयात साठवून आम्ही त्याचं नामचिंतन पण केलं पण त्याचं कुणाकुणाचं कल्याण झालं जरा सांगता का. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली आहे का नाही. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली आहे का नाही. महाराज ती अहिल्या शिळा होती ती मनुष्य झाली. कशाने झाली. देवाचे चरण तिला लागल्यानंतर ती आहे का नाही मनुष्य झाली. मग देवाच्या पायामध्ये देवाच्या चरणामध्ये जर इतका पावर असेल आहे का नाही इतका स्टॅमिना असेल तर मग त्यांनी इतर संतांचं इतर गोष्टींचं इतर लोकांचं भलं केलं. मग आपल्यासारख्या पामराचं का नाही करणार. विठ्ठला विठ्ठला असं पालन पोषण कराय करता बाबा. असं पालन पोषण कराय करता बाबा. लक्ष देऊन ऐका. देवाच्या नामचिंतनानं भयरोग सगळे पळून जातात. सगळे पळून जातात. देवा सगळे भयरोग पळून जातात. तुटे भवरोग उच्चारिता खंडे जन्म आहे का नाही. असं त्याचं नाम आहे उच्चारिता खंडे जन्म आहे का नाही. पुनरुपी मरणम पुनरुपी आहे का नाही. ते मरण सुद्धा त्या ठिकाणी आहे का नाही. एका ठिकाणी तर असं वर्णन केलं बाबा एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि ते वारा मानवाचा. मग तेव्हा तो आपल्याला वारा मानवाचा लागतो. 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरलो आणि मग मानवाचा वारा लागला. मग लक्ष देऊन ऐका. आपल्याला या ठिकाणी अत्यंत सुंदर असा नरदेह प्राप्त झाला आणि तो नरदेह जन्म आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण तो वाया जाऊ द्यायचा का. आपण वाया जाऊ द्यायचा का. जर एखादी वस्तू आपण घरी आणल्यानंतर नाही का नाही ती गोष्ट आपण वाया जाऊ देतो का. नाही वाया जाऊ देत. मग एवढा मोठा 3.5 हाताचा पुतळा निर्माण झाला मग तो पुतळा आपण असाच वाया जाऊ द्यायचा का. नाही. याच्यामध्ये खरंच प्रेम नम्रता आपुलकी साठली पाहिजे. याच्यामध्ये खरंच जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. आणि मग अशी जीवनाची शरणागती आहे. मग अशी जीवनाची शरणागती करण्याकरता महाराज खरंच जीवनाचं कल्याण होतं. आणि एक सांगू का त्याच्या नामचिंतनाने काय होतं. काळ सुद्धा दुडू दुडू पळत दड 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 दड
आपल्याला भजन करायचंय, सगळ्यांनी हात वर करायचे. शूटिंगला त्या ठिकाणी आहे का नाही, औरंगाबादवरून आले ते महाराज, आपलं आडगाव गेलं पाहिजे का नाही, हात वर करायचे सगळे, एकदम हात वर, सगळ्यांनी नामचिंतन करायचं. धर्मार्थ काम मोक्ष है का नाही, धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. तो भगवान शिव सगळं बघतोय. मग असा भगवान शिव आपल्याला प्राप्त करायचा आहे. मग असा भगवान शिव आपल्याला प्राप्त करण्याकरता पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, लक्ष देऊ नाही का, पहिल्यांदा आपल्याला आपली सुरुवात इथून करावी लागेल. इथून आपली सुरुवात आपल्या घरामध्ये येईल, मग अंगणामध्ये येईल, आणि मग खरं गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाईल. खऱ्या अर्थानं आपण सुधारलो पाहिजे बाबा. प्रथमतः आपल्यामध्ये जर बदल झाला तर आपण इतरांना सांगितलं पाहिजे, नाहीतर मग आपल्यामध्ये काहीच बदल झाला नाही तर मग काही अर्थ नाही महाराज. कारण मोक्ष महाराज असा असतो, हा मोक्ष नाही ठावा, मोक्षाची त्या ठिकाणी बातचीत चालू आहे, मोक्षाचं चिंतन चालू आहे, आणि मोक्षाविषयी बोलतोय, पण मोक्षच माहित नाही. काय सांगावे गाढवा, त्याला काय सांगावा बाबा, इतका तो गाढवा आहे की त्याला मोक्षच माहित नाही, मग त्याला संत कुठलं कळतील, सांगणच नाही महाराज. मग अशा प्रकारे जीवनाचं कल्याण आपल्याला करायचंय. आणि खरं एक सांगू का, घराचं गोकुळ त्याच वेळेस होतं ज्या वेळेस आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थानं, कशा अर्थानं, खऱ्या अर्थानं जीवनाचं कल्याण नव्हे परमार्थ रुजवणारे पोर जन्माला येतील. खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या त्या ठिकाणी घरामध्ये, प्रत्येकाच्या आज जर खऱ्या अर्थानं मायबाप हात जोडून विनंती करेल, आज खऱ्या अर्थानं मुलांच्या हातामध्ये मोबाईल घेऊन टाका, त्यांच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी द्या. खऱ्या अर्थानं मोबाईलची गरजच नाहीये आज गरज आहे गाथा ज्ञानेश्वरीची. आज कुठंतरी माझा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी कुठं चाललाय, कुठं माझा वारकरी संप्रदाय मला न्यायचा आहे, त्याकरता आज गरज कुणाची आहे, या तरुणांची गरज आहे, या बालगोपाळांची गरज आहे. आणि त्या बालगोपाळांची गरज, त्या बालगोपाळांची सवंगड्याची गरज खऱ्या अर्थानं आज आहे. वारकरी संप्रदायाला गरज आहे बाबा. आदरणीय मोठे मोठे त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर कीर्तनकार मंडळी, तपोनीत मंडळी त्या ठिकाणी आहेत बाबा. आमचे बंडातात्या असतील, आदरणीय महाराज देगलूरकर महाराज असतील, अत्यंत मोठी मोठी व्यक्ती आहे बाबा. पण खऱ्या अर्थानं आज त्यांनाही कुठेतरी एक बालगोपाळांची साथ हवी ना बाबा. त्यांनी जर साथ दिली तर खऱ्या अर्थानं माझा वारकरी संप्रदाय टिकून राहील. आणि एक सांगू का, जे नास्तिक आहे, आता तुम्ही म्हणाल नास्तिक कसे, सुशिक्षित नास्तिक है का नाही, जे सुशिक्षित नास्तिक आहे ते जे आपल्या वारकरी संप्रदायाकडे, आपल्या हिंदू धर्माकडे जे बोट दाखवतात, त्यांचं बोट महाराज त्यांनाच उलट दाखवायचं. विठ्ठला विठ्ठला. त्याकरता महाराज हे सवंगडी, हे बालगोपाळ, हे वारकरी, हे महावैष्णव तयार झाले पाहिजे. मग हे महावैष्णव तयार होण्याकरता, त्या ठिकाणी महावैष्णव तयार होण्याकरता कुठंतरी त्या ठिकाणी महाराज मुरावं लागतं. जर एखादं मूल पहिल्यांदा 1ली पासून 10वी पर्यंत शाळेत गेलं तर 11वीला त्याला बसता येतं.
आहे का नाही? 11वीला बसताय, आता उठलं, मोठं झालं, पहिलीत नाही, दुसरीत नाही, तिसरीत नाही, गेला बोर्डाच्या पेपरला. तिथं काय लिहिल महाराज? ते काय लिहिल तिथं महाराज, आहे का नाही? कारण त्याच्याकडे काही नाहीच ना महाराज, शक्तीच नाही, अंगात नाही रक्त, मारुतीचा भक्त. काय अर्थ आहे महाराज त्याला, आहे का नाही? त्याच्याकडे शक्तीच नाही ना. मग अशा पद्धतीनं ती शक्ती त्याच्याकडे नाही, मग त्या ठिकाणी कोणतंही क्षेत्र असो मुरावं लागतं. आता हे छोटे छोटे बालगोपाळ बघा ना बाबा महाराज, संस्थेमध्ये आमची मुखर्जी संस्था आदरणीय पांगरे बाबांची, तर त्या संस्थेमध्ये छोटे छोटे मुलं किती महाराज सुंदर प्रकारे सकाळी लवकर उठायचं, काकड्या घ्यायचं, भजन घ्यायचं, संध्याकाळी हरिपाठ, पुन्हा कीर्तन, पुन्हा भजन, अहो कायम त्याच्यातच आहे. पण आपलं याच्या उलट दिशेने आपला प्रवास सुरू आहे. तुम्ही म्हणाल कसं? आपल्याकडं हरिनामाचा प्रवास नाही सुरू बाबा, आपल्याकडं तारोके शहर में चलोचा प्रवास सुरू आहे का नाही? कुठं? तारोके शहर मध्ये. पण तारोके शहर मध्ये जाणाऱ्यांना एक वाक्य सांगतो, लक्ष देऊ नाही का? तुम्ही तारोके शहर मध्ये जा, बसा, वावर घ्या, जमिनी घ्या, ट्रॅक्टर घ्या, टुक्टर घ्या, काहीही घ्या, पण एक सांगू का? खऱ्या अर्थानं जो कीर्तनामध्ये आला त्याचं त्या ठिकाणी त्याला स्वानंद सुखाची नवे नवे संतांच्या संगतीची प्राप्ती झाली. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या त्या ठिकाणी लहान लहान मुलं असतील बाबा, त्यांना याचा नाद लागला पाहिजे बाबा. काय होतं, भलते सलते नाद लागण्यापेक्षा आपल्या मुलांना भजनाचा, कीर्तनाचा जर नाद लागला तर खऱ्या अर्थानं आपली जी वंश परंपरा आहे ती पुढे जाते. आणि जर बघायला गेलं बाबा, आज जीवनामध्ये विषय निघाला म्हणून सांगतो, आपण मूळ विषयावर येऊया, पण अगोदर विषय निघाला म्हणून सांगतो. आज छोटी छोटी बारकाली बारकाली पोरं बाबा व्यसनाधीन झाली. आज माझा जो महाराष्ट्र आहे, आज जी माझी परंपरा आहे, आज ज्या ठिकाणी माझा हिंदू धर्म आहे, त्याला कुठेतरी ग्लानी लागते. प्रत्येकाला वाटतं बाबा, प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण कुठं आले पाहिजे? नाही का नाही? दुसऱ्याच्या घरात, शेजारच्या घरात जन्माला आले पाहिजे, पण माझ्या घरात नको बाबा. का बरं माझ्या घरात नको? नको रिकामी काही कुठं व्हायला, आहे का नाही? त्याच्यामुळे महाराज लोक इतके हुशार झाले. पण एक सांगू का? जिजा मातेने पहिल्यापासून शिवबांना संस्कार दिले म्हणून शिवबा राजांनी स्वराज्याची निर्मिती केली. विठ्ठल काळामध्ये जर बघितलं तर आजची जिजाऊ त्या पद्धतीने पुराणांचं, पोथी पुराणांचं शिक्षण देत नाही. इतरत्र पद्धतीचं शिक्षण, घरामध्ये कलह होतो, घरामध्ये भांडणं होतात, घरामध्ये सिरियल चालू असतात, घरामध्ये टीव्ही चालू असतात बाबा, या सगळ्या गोष्टी चालू असतात. याचं मिश्रण होतं आणि याचं मिश्रण झाल्यानंतर मग बाहुबली जन्माला येतो. कोण जन्माला येतो? बाहुबली जन्माला येतो. महाराज असे बाहुबली जन्माला येण्यापेक्षा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम जन्माला आले पाहिजे. विठ्ठल अशा पद्धतीने महाराज देवाचं नामचिंतन, देवाची शरणागती इथपर्यंत आपला विषय आला महाराज. आणि खऱ्या अर्थाने एक सांगू का? ज्याचं खऱ्या अर्थाने एक 10 मिनिटात मी सेवा संपवणार आहे बाबा. तर या ठिकाणी बघा, आपण ज्याचं या ठिकाणी महाशिवरात्री साजरी करतो आहे, ज्या अर्थाने महाशिवरात्रीला आपण इथं आहोत, तर खऱ्या अर्थानं त्याचं नामचिंतन झालं पाहिजे. आपण त्या ठिकाणी देवाचं नामचिंतन केलं, पण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आपण करा हातवर सगळ्यांनी, करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले 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 नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर Hare
गेलं तर महाशिवरात्री करतो, एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो, आज उसका दिन है जिससे मेरा हर दिन आहे का नाही? आज खऱ्या अर्थानं त्याचा दिवस आहे का ज्याच्यामुळे माझे सगळे दिवस आहे का नाही? अशा शिवाचा दिवस आज आहे बाबा. मग अशा शिवाचं गुणगान आपण गायचंय आहे का नाही? तर या ठिकाणी आपण थांबण्याचा प्रयत्न करू बाबा. तर त्या ठिकाणी जाण्या अगोदर काही मुद्दे तुम्हाला सांगून जाईल, नीट व्यवस्थित शांतपणे ऐकायचे. जे पहिल्यापासून आतापर्यंत जे कीर्तन तुम्ही ऐकलं, माता माऊल्यांनो लक्ष देऊन ऐका. जे कीर्तन पहिल्यापासून आतापर्यंत ऐकलं त्या कीर्तनामध्ये जरी तुम्ही काही नेलं नाही, एवढे मुद्दे फक्त घरी घेऊन जा, बाकीचं काहीच नाही. मागे भरपूर तरुण मंडळी आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. पहिली गोष्ट, ज्या आईमुळे आपण जन्माला आलो, ज्या आईमुळे आपण खरं जग पाहिलं, त्या आईला कधी विसरायचं नाही. खऱ्या अर्थानं त्या आईचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. इतके उपकार आपल्यावरती आहे का दुसरे उपकार कुणाचेच नाही, इतके त्या माऊलीचे उपकार आपल्यावरती आहे. त्या माऊलीला कधी विसरायचं नाही बाबा. कारण खऱ्या अर्थानं त्या माऊलीला जर बघायला गेलं तर आज कलियुगामध्ये घराबाहेर हाकलून देतात, घराबाहेर काढून देतात. अहो काय चूक आहे त्या आईची का ज्या आईनं 9 महिने 9 दिवस त्रास सहन करून त्या मुलाला जन्म दिला, आणि त्या मुलाला जन्म दिल्यानंतर ते मूल आता मोठं झाल्यानंतर जर त्या आईला लाथाबुक्क्या मारून घराबाहेर काढत असेल तर अशा संतान निर्माण होण्याच्या अगोदरच मारून टाकले पाहिजे. अर्थ नाही बाबा या संतानाला. म्हणून अशा त्या पद्धतीने पहिल्यांदा आईची पूजा करा. दुसरे वडील, आई रडून मोकळी होते, आई रडून मोकळी होते, पण त्या वडिलांना रडता येत नाही. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये तो जो बोज असतो, ज्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये ज्या ठिकाणी जे त्यांचे विचार असतात ते हृदयामध्ये ठेवतात, रडून दाखवत नाही बाबा, ते रडून दाखवत नाही. असे त्या ठिकाणी आपल्याला आपले वडील कळले पाहिजे. अहो जर शाळेमध्ये फी भरायची असली बाबा, अहो काहीच नाही, मुलाला सांगत सुद्धा नाही पैसे कुणाकडून उसने आणले का कसे आणले का रोजाराजीने आणले, अहो कुणाला सांगत नाही हो. असे ते वडील आपल्याला कळले पाहिजे. पण आज महाराज इतकं बेकार काम झालं या कलियुगामध्ये. तुम्ही मला असा शब्द का वापरला? खरंच महाराज बेकार इतकं काम झालं का आज महाराज 8 आणि 9 किंवा 10 वर्षाचं पोरग आपल्या बापाला म्हणतं तुला काहीच कळत नाही. 8-9 वर्षाचं पोरग बापाला म्हणतो तुम्हाला काहीच कळत नाही. म्हणजे त्या बापाने जन्म देऊन चूकच केली. खऱ्या अर्थानं ती आई, खऱ्या अर्थानं ते वडील आपल्याला कळाले पाहिजे. आणि ते आई वडील आपल्याला कळत असताना एका ठिकाणी सुंदर प्रकारे तुकडोजी महाराजांची कविता येते. मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. दिवस नव्हता बाप परगावी जायचा, उधार पाधार कापड पोरांना न्यायचा, उधार पाधार कापड पोरांना न्यायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगडुंग हुंड्यासाठी शेत मळ्याला एकीन, डांगडुंग हुंड्यासाठी शेत मळ्याला एकीन. अहो मुलीचं लग्न करायचं आहे, मुलीचं लग्न जमलं, चांगली सोयरीक आली, आणि चांगली सोयरीक आल्यानंतर त्या बापाला वाटतं कुठंतरी माझ्या ताईचं, कुठंतरी माझ्या गुटीचं कल्याण होईल, माझ्या राणीचं कल्याण होईल, कुठंतरी संसार करील. म्हणून आपलं शेतमाळ गहाण ठेवणारा तो फक्त बाप असतो, दुसरं कोणी उपकार करू शकत नाही बाबा. आई आणि वडील प्रमाणाला एका ठिकाणी तुका म्हणे माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थाशी, का माय बाप केवळ काशी का त्याचे सर्व माय बाप काशी आहे का नाही. तीर्थाला जा, नका जाऊ मी असं म्हणणारच नाही, नक्कीच जा, पण तीर्थाला जाऊ नये. तीर्थाची प्राप्ती करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये सर्व तीर्थ आहे, खऱ्या अर्थानं त्याची प्राप्ती करा. खऱ्या अर्थानं ते आई वडील. आणि दुसरी गोष्ट, ग्रंथ, संत आणि भगवंत या तिघायला कधी विसरू नका. संतांशिवाय आग लगे आकाश में झरझर गिरे अंगार, आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, संत न होते जगत में तो जन मरता संसार. हे संत जर
जर या जगामध्ये नसते ना मायबाप तर हा संसार जळून खाक झाला असता. म्हणून पहिल्यांदा हे संत खऱ्या अर्थानं जाणायचे, मानायचे आणि हृदयात साठवायचे. दुसरी गोष्ट भगवंताला प्राप्त करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराज, ग्रंथ जे आहेत आज खऱ्या अर्थानं ग्रंथांची कोणी शरणागती करत नाही. साऱ्या जगाचं सार त्या संतांमध्ये, त्या ग्रंथांमध्ये आहे. खऱ्या अर्थानं ते ग्रंथ वाचायचे म्हणून ते वाचायचे नाही तर त्याचं आचरण अनुसरण करायचं. तर एवढं सांगून मी क्षमा प्राप्ती राहील. पुनश्च एकदा सर्व आडगावकर मंडळी तुमचं त्या ठिकाणी, या ठिकाणी तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं. भगवान शिवाची सेवा म्हणजे खूप परमप्राप्तीचा त्या ठिकाणी हा दिवस आहे. तुम्ही बोलवलं सर्वांची त्या ठिकाणी मी आमच्या त्या ठिकाणी जय भोले जो ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपनी त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं. ते त्या जय भोले ग्रुपचे या ठिकाणी धन्यवाद देईल मी त्यांना. आमचे श्रीराम महाराज पांगरे त्यांचे विद्यार्थी घेऊन आले, त्यांनाही धन्यवाद देईल. संकेत महाराज, आमचे अंबादास महाराज बोराडे आदी करून सर्व भजनी मंडळ विनेकरी महाराज असतील. या ठिकाणी साऊंड सिस्टीम अतिशय गोड होती आणि शूटिंग होऊन दादा आले, तुम्हालाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर मन मंदिरा गजर भक्तीचा.